लावले बघा. आता एकदम क्लिअर ग्राउंड दिसतं आपलं. इथं वर्कआउट करतो आपण. हे ग्राउंड आपलं. गुड मॉर्निंग. आज आहे 730 दिवस चॅलेंजचा 371वा दिवस आहे. चला निघू ग्राउंडकडं. आज सुद्धा करणला लेट होणार आहे. आपल्यालाच वर्कआउट करणे आज पण. चला. आज ओपन आहे. त्याच्याने गेट ओपन ठेवला आज. चला. आज थंडी वाढू राहिली. एक दिवस काल 2 दिवस थंडी नव्हती, पण 2 दिवसापासून परत वाढू चालू झाली. चला. लावले बघा. आता एकदम क्लिअर ग्राउंड दिसतं आपलं. इथं वर्कआउट करतो आपण. हे ग्राउंड आपलं. तर दिवसात थंडी वाढत चालली. आज थंडी कालपेक्षा आज थंडी लई आहे. तर थंडी लई आज. पहिल्यासारखे जसे हात गार पडत होते ना, सेम आता तसे पडायला. पूर्ण हात गार पडून राहिले. तर चला आता काय करणार आहे, वॉर्मअप करणार आहे आपण. आता हे तर काढणार नाही आपण, पण लेस टाईट करून घेऊ. म्हणजे डायरेक्ट आपल्याला याच्यावर जॉगिंग करायची आपल्याला. कधी पण रनिंग करायच्या टायमाला शूजलेस टाईट करून घ्यायच्या. टाईट केल्या आणि आतमध्ये टाकून ठेवायच्या. भरतीमध्ये तर काय करायचं, डायरेक्ट शूजलेस हेच टाकून द्यायचं. त्याच्यावर फेविक्विक टाकून द्यायचं डायरेक्ट. जाम तर जाम, निघायचं टेन्शनच नाही. मग नाही तर काय, तिथं जर शूजलेस निघले आपल्या, तर तिथं आपले 5-10 सेकंद वाया जाते. 5-10 सेकंद गेले तर आपल्या पुढं तिथं 1-1 सेकंदाची किंमत असते. सब पोरं पुढं चालले जाते. 10 सेकंदात 15-20 पोरं पुढे चालले जाते. तर चला, शूजलेस केला. आता वॉर्मअप करू. आणि वॉर्मअप झालं ना तर मग राऊंड मारू. तर आजचा वर्कआउट काल आपण केला होता अप्पर बॉडी वर्कआउट. तर आज कोणता आहे ते बघू. पहिले आपले सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे वॉर्मअप करून घ्यायचं आधी. तर चला. तर चला, वॉर्मअप केला आपण पहिले. आता काय करू, आपलं जॉगिंगने 50% बॉडी फ्री करून घेऊ, ॲक्टिव्ह करून घेऊ टोटल. तर चला.
त्याला जॉगिंग करू आता आपण आपलं ग्राउंड. तर मोबाईल सेट करू आणि आता वॉर्मअप राऊंड मारू. आता आपण वॉर्मअप राऊंड आपला असतो 1.5-2 किलोमीटरचा पर डे. तर चला आधी बॉडी पूर्ण गरम करून घेऊ आणि त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय ते बघू. तर आपलं वॉर्मअप राऊंड झालं कंप्लीट 1.5 किलोमीटर. तर 1.5 किलोमीटर आपण वॉर्मअप राऊंड केला. आज थंडी एवढी त्या दिवशी एवढी भयाने, हात सुद्धा जाम झाले पूर्ण. तर बॉडी गरम केली आपण. आता काय करू, लोअर काढू. आणि आजचा वर्कआउट काय असतो, स्पीड वर्कआउट. स्पीड म्हणजे आपलं शटर रन. शटर रन म्हणजे टच करून वापस यायचं, टच करून वापस यायचं. 3-3, 4-4 सेट आपण करतो ना तसे. तर चला, याने काय होतं, स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो आणि जागेवर क्विक स्पीड काढता येते तुम्हाला. तर चला आजचा वर्कआउट चालू करू. पलीकडे ते तिथं करायचं की इथं करायचं, इथलच्या पेक्षा तिथंच चांगला ओके वाटरला. लाईट बीट पण आहे आणि थोडंसं उजेड पण आहे. तर चला, पण आधी सेट करायला लागतं. 4 स्टेप मध्ये करू आपण वर्कआउट देऊ. आधी लोअर ते काढून घेऊ. तर चला, पहिली गोष्ट आता आपण इथं वर्कआउट करणार होतो. तर इथं आपण 4 स्टेप घ्यायला लागणार आपल्याला, म्हणजे 4 दगड लागणार पहिला आपल्याला. 4 दगड घेऊ आपण. छोटेवाले घेऊ म्हणजे कसं साप नाही होणार. तर इथून स्टार्ट करू. 1 2 4.
तर जे आपले जुने त्यांना माहिती आहे कसं वर्कआउट करायचा हा, तर नवीनला सांगतो. फक्त काय करायचं, रनिंग करायची, टच करायचं आणि वापस यायचं, परत सेकंडला टच करायचं वापस यायचं, परत थर्डला टच करायचं वापस यायचं. असं 4दा टच केलं तर म्हणजे 1 रेपिटेशन कम्प्लीट होतो आपला. तर चला आजचा वर्कआउट चालू करू. आणि वर्कआउट झालं ना तर कमीत कमी 10 ते 15 सेकंदाचा गॅप घ्यायचा, कारण की स्पीड वर्कआउट ह्या. तर चला. तर हा वर्कआउट आपण कंप्लीट केला. ह्याचे 7 ते 8 सेट मारले आपण. ह्याने स्टॅमिना येतो, स्पीड येते, सगळं हार्ड वर्कआउट या. पण वर्कआउट झाला, 1 रेपिटेशन झाला, 10-15 सेकंदाचा गॅप घ्यायचा, तरच परफॉर्मन्स ओके निघाल. बॉडी 15-20 सेकंदात म्हणजे तुमची बॉडी जशी जवळ रिलॅक्स होईल तेवढं. कोणाला जर स्टॅमिना चांगला असला तर 10 सेकंदात रिकवर होते, कोणाची 15 लागते, कोणाची 20 लागते. पण जेवढं तुमचं कमी टाइम करता येईल तेवढं कमी टाइम करा, म्हणजे स्टॅमिना पण करतो, वर्कआउट कम्प्लीट होतो, रेपिटेशन जास्त जास्त लागते. तर चला, हा वर्कआउट कम्प्लीट झाला. आता थोडंसं 1 ते 1.5 मिनिट रेस्ट करू, म्हणजे परत बॉडी रिकवर होती आणि मग पुढचा वर्कआउट काय त्याच्याकडे बघू.
आता आपण करणार स्किपिंग एक्सरसाइज. स्किपिंग मारू आता आपण. कोणत्या हार्ड सरफेसवर मारायचं, सॉफ्टवर मारायची ते एवढं कळत नाही. तर तिकडंच इथंच मारू, 100-100चा सेट मारू फक्त बस. पण इथं सॉफ्ट सरफेस हार्ड इथंच मारू, रोडवरच मारू. आणि तिथं गेलं ना पूर्ण माती निघू राहिली आणि प्लेन सरफेस नाही, भुसभुशीत माती पूर्ण. तर चला इथंच मारू, पण 100-100च्या सेट मध्ये मारू. ही स्किपिंग आहे आपली. तर चला स्किपिंग झाली आपली कंप्लीट. हा स्पीड वर्कआउट होता आणि स्किपिंग मारली आपण. स्किपिंग पण अशी एक्सरसाइज आपली, त्याने आपले कोअर बनते, स्टॅमिना बनतो, लेग पॉवर बनती, स्पार्क पॉवर वाढती, स्टॅमिना वाढतो आणि एक्स्ट्रा बॉडी फॅट सगळं कमी होतो. या सगळ्या गोष्टी स्किपिंगने होत्या. तर अल्टरनेट आपण मारतो स्किपिंग आणि सपाटे. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट, स्पीड वर्कआउट होता. तर आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. कधी पण लक्षात ठेवा, स्पीड वर्कआउटने इंजरी सगळ्यात जास्त होती, म्हणजे चान्सेस जास्त असते. त्याच्यामुळे काय करायचं, ज्या दिवशी स्पीड वर्कआउट किंवा लॉंग वर्कआउट किंवा हार्ड वर्कआउट असला त्या दिवशी काय करायचं, प्रॉपर स्ट्रेचिंग करायची फुल बॉडी. त्यांनी काय होतं, जेणेकरून तुम्हाला उद्याच दिवस रिकवर होती पूर्ण बॉडी आणि उद्या वर्कआउट करायला कोणता पेन किंवा मसल पेन काही होत नाही. तर चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. तर चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता.
तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.